इराण इस्रायलमधील तणावामुळे गेल्या 50 दिवसांपासून जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम झालाय। तसंच यामुळे 50 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचे कच्चं तेल बाजारात पोहोचण्यास अडथळा आलेला असून 500 कोटी बॅरलहून अधिक पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। या संपूर्ण परिस्थितीचा जागतिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झालेला असून भारतीय अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसलाय। मोदी यांच्या आव्हानानं काळ्या संकटाची चाहूल। तेल पुरवठ्यातील व्यत्ययामुळे अर्थव्यवस्थेला धोक्याची शक्यता। काळ्या तेलाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेला कोट्यवधींचा फटका। 28 फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्या दरम्यान संघर्ष सुरू आहे। आखाती देशातील तणावाचा सर्वाधिक फटका तेल आणि गॅस पुरवठ्यावर झालाय। तेल उत्पादनातील व्यत्ययांमुळे अंदाजे 50 अब्ज डॉलर्स किमतीचे कच्चे तेल जागतिक बाजारात पोहोचू शकलेलं नाही। तेल पुरवठ्यातील व्यत्यय आणि तुटवडा लवकर दूर होण्याची शक्यता नसल्यामुळे या संकटाचा परिणाम केवळ आताच नव्हे तर येत्या अनेक महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत जाणवेल अशी भीती या क्षेत्रातील विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्यासाठी लवकरच करार होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली आहे, पण कधी होईल ते अद्याप अनिश्चित आहे। त्यामुळे तेल गॅस पुरवठ्याचं संकट आणखी भीषण होण्याचीच शक्यता आहे। जागतिक आकडेवारीनुसार हे आतापर्यंतचं सर्वात मोठे ऊर्जा पुरवठा संकट मानलं जाते। यामुळे जागतिक पुरवठ्यावरील तणाव वाढला असून तेलाचा साठा मर्यादित झाला तर त्याचा मोठा परिणाम तेलाच्या किमतीवर होईल आणि त्याचा फटका भारतीय बाजारपेठांना बसणार आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। युद्धामुळे आखाती देशांच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज जवळपास 8 कोटी बॅरलची घट झाली, जे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्या एक्सॉन मोबिल आणि शेव्रॉन यांच्या एकत्रित उत्पादना इतका आहे। त्याचवेळी सौदी अरेबिया, कतार, यूएई, कुवेत, बहरीन आणि ओमानमधून होणारी जेट इंधनाची निर्यात फेब्रुवारीतील 19.6 कोटी बॅरलवरून मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्यात मिळून 4.1 कोटी बॅरलवर पोहोचली आहे। मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका उडाल्यापासून क्रूड तेलाची किंमत सरासरी $126 प्रति बॅरलच्या वर पोहोचली आहे। अशा प्रकारे पुरवठ्यातील अडथळ्यामुळे अंदाजे 50 अब्ज डॉलर्स महसुलाचं नुकसान झाल्याचं यावरून दिसून येतं। ही रक्कम लहान देशांच्या अख्ख्या अर्थव्यवस्थेइतकी आहे। ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अथवा यावर ठोस उपाययोजना न निघाल्यास या काळ्या संकटाची भीषण दाहकता संपूर्ण जगाला सोसावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।